नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 11 जूनचा खूप दिवसापासून वाट बघतोय आपण असा हा एपिसोड आज दाखवलाय. तर बघा, हा जीवा काव्याला म्हणत असतो, समजवत असतो, अगं काव्या असं नको करूस ग, अगं पार्थ आणि नंदिनी पुढे निघून गेलेत ग या सगळ्याच गोष्टीमध्ये, आणि आई बाबा किती होप्स ठेवून आहेत ग आपल्यासाठी, याचा विचार कर. काव्या म्हणत असते, करते ना, सगळ्यांचाच विचार करते, तेव्हाही मी सगळ्यांचाच विचार केला, आता पण मी सगळ्यांचाच विचार करत बसते जीवा, आणि सगळं माझं प्रेम विसरून जाते. हवंय ना तेच तुला, सांग. अरे एवढं सगळं होऊन सुद्धा आता सुद्धा तू मला सगळ्यांचाच विचार करायला सांगतोय जीवा. अरे या सगळ्यामध्ये आपल्या प्रेमाचा विचार तुझ्या मनात नाहीयेत का? जीवा ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो नाहीयेत. आता काव्या म्हणते, का नाहीयेत तुझ्या मनात आपल्या प्रेमाचा विचार? अरे बाप रे प्रेक्षकांनो, एवढं टेन्शन दिलंय की विचारू नका. आता काव्या म्हणते, जीवा खरं खरं सांग, तुझं माझ्यावर प्रेम होतं का नाही? काय वाटले कोण रे मी तुला? टाइमपास वाटले मी तुला? टाइमपास? खेळ करून ठेवलाय माझ्या आयुष्याचा. आता जीवा म्हणतो, शट अप, जस्ट शट अप काव्या, मी तुझ्या आयुष्याचा खेळ मांडत नाहीये, पण असं वागून तू तुझ्या आयुष्याचा खेळ मांडतेस. असं का करतेस तू? काव्या वेळीच मागे फिर ग. अगं तू जे करतेस ना त्याचे परिणाम वाईट होणार आहेत. काव्या म्हणते, मला परिणामाची भीती वाटत नाही आणि अजिबात काहीही होणार नाहीये हे मला माहिती आहे. हे बघ, आता मला जे करायचंय ना जीवा, ते मी करणार म्हणजे करणारच. आता ही धमकी देत असते जीवाला डायरेक्ट. जीवा म्हणत असतो, काय करणार आहेस, काय करणार आहेस सांग ना. सगळ्यांना जाऊन आपल्या नात्याबद्दल सांगणार आहेस का? चल जा ग, सांग, बिनधास्त सांग. ज्यांना सांगायचंय ना तुला त्यांना जाऊन सांग, मला नाही काही फरक पडत. मी हे प्रेम मान्य करणारच नाहीये काव्या. सगळे तुझ्याकडे पुरावे मागतील तेव्हा त्यांना दाखवायला तुझ्याकडे काही नसणार आहे ग. आपले सगळे गिफ्ट, आपल्या मेमरीज जाळून टाकले आहेत मी. आता जीवा असं बोलतो ना तेव्हा या काव्याच्या भोवती असा गोल गोल कॅमेरा फिरवलाय, म्हणजे ती खूप शॉक झाली असं दाखवलंय. जीवा म्हणतो, तुलाच काय ग, अगं कोणाच्याच हाती ते लागणार नाहीये. पण इथे मात्र जीवाला माहित नाहीये त्याने तुक्का मारलाय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे काय काय झालंय ते बघत राहा. एवढा सस्पेन्स वाढवला बाई 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 बाई, डोक्याला टेन्शनच येतं माझ्या ही मालिका पाहायला लागली मी की. म्हणजे एकीकडे सस्पेन्स आणि एकीकडे टेन्शन, विचारूच नका. आता इकडे पहा, म्हणजे काही गरज असते का हे दाखवायला? बघा कसे करतात. आता तो पार्थ शिरलाय त्या अडगळीच्या खोलीत आणि ती बॅग त्याने पाहिली आणि तो विचार करतो, अरे चा, ही बॅग तर माझीच आहे, यात तर मी माझं सामान ठेवायचो एकेकाळी. आता त्याला ती बॅग कुतूहलाने उघडायची आहे बरं का, आणि ऑलमोस्ट ती बॅग त्याने उघडलेली दाखवली आहे. तो विचार करतो, इथे का ठेवली असेल ही बॅग? आता ती बॅग तो उघडताना दाखवलाय आणि त्याला लॉक असतं, ते पासवर्डचं लॉक असतं ना ते. आता तो विचार करतोय काय पासवर्ड होता, आणि इकडे आता ही काव्या जीवाची कॉलर धरते आणि म्हणते, जीवा का केलंस तू हे सगळं? आपल्या आठवणी जाळल्यात का? का केलंस तू? आपल्या सगळ्या प्रेमाच्या आठवणी का जाळल्यास का? जीवा म्हणतो, ए काव्या शांत हो, ओरडू नकोस. काव्या म्हणते, ओरडणार, सगळ्यांना ओरडून सांगणार तू माझा कोण होतास ते. ऐकू दे, पार्थला ऐकू दे, नंदिनीला ऐकू दे, मी सगळ्यांना सांगणार आहे जीवा. सगळं जाळशील रे, सगळं जाळशील. फोटो जाळलेत, गिफ्ट जाळलेत, पण तुझ्या छातीवरच्या टॅटूचं काय करणार आहेस? माझ्या नावाचा टॅटू आहे ना तो कसा लपवणार आहेस जीवा? सांग ना, सांग. तो माझ्या नावाचा टॅटू आहे ना, काय करणार सांग त्या टॅटूचं? जीवा मी शेवटचं सांगते, तू सगळ्यांना सांगितलं नाही तर? आता जीवा म्हणतो, नाहीतर काय करशील ग? आता वेळ लागलाय का ग काव्या तुला? तू काय बोलते, काय करते तुझं तुला कळतंय का? जरा विचार कर, शांत हो प्लीज. काव्याने जीवाचा हात घट्ट धरलेला असतो. जीवा म्हणत असतो, हात सोड माझा काव्या, हात सोड. काव्या म्हणते, एकदा चूक केली मी तुझा हात सोडून, आता नाही सोडणार. जीवा म्हणत असते, सोड ग काव्या, माझा हात सोड. तेवढ्यात काव्याकडनं ते घड्याळीचं बटन दबतं. म्हणजे जर आपला पार्टनर खतरेमध्ये असला तर ते बटन दाबायचं. ते बटन काव्याकडून दबलंय नेमकं, आणि तिकडे नंदिनीला अलाराम मिळालाय त्या घड्याळीद्वारे. त्यांची ती कपल घड्याळ आहे ना प्रेक्षकांनो, त्या घड्याळीचा तमाशा दाखवला त्यांनी. आता हा जीवा त्या काव्यावर ओरडतो, तू कशाला बटन दाबलंस? तेवढ्यात नंदिनी तिच्या खोलीतून खाली बघते वर. जीवा आणि काव्या सोबत असतात, पण नंदिनीला अचानक क्लिक होतं, अरे बापरे, जीवा आगीजवळ उभे आहेत. आता नंदिनी खाली यायला निघाली आहे. आता जीवा ओरडतो काव्यावर आणि म्हणतो, तू बावळटेस का काव्या? ते घड्याळीचं बटन का दाबलं चुकून? अगं तुला काही अक्कल आहे का? आता नंदिनी येईल ना खाली. आणि तसंही हे सगळेजण 12 वाजता एकत्र होणारच होते ना या जीवाचा वाढदिवस साजरा करायला.
पण आता काव्या म्हणते कळू दे, येऊ दे नंदिनी ताईला खाली, आता सगळ्यांना कळू दे, पार्थला, नंदिनी ताईंना, घरातल्या सगळ्यांना कळू दे जीवा आपल्याबद्दल, आता नाही ऐकणार मी कोणाचं. आणि तू तू काय समजतोस काय रे? तुला काय वाटतं? नंदिनी ताई आपल्याबद्दल समजून घेतल्यावर, कळून घेतल्यावरती ती तुझ्यासोबत राहील? नाही नाही नाही, नंदिनी ताई आपल्या दोघांना एकत्र आणेल आणि वाट मोकळी करेल रे आपली, आणि स्वतःची सुद्धा. काव्या अगदी जिद्दीलाच पेटली. आता पुन्हा डोक्याला टेन्शन दिलं त्यांनी. इकडे तो पार्थ आहे ना, तो ती बॅग उघडतोय असं दाखवलंय. आता त्या बॅगमध्ये जीवा आणि काव्याचे फोटोग्राफ्स आणि काही गिफ्ट्स आहेत जे त्यांनी एकमेकांना दिलेत भूतकाळामध्ये. मिथुन काकांनी ते सगळे त्यात लपून ठेवलेत. ते तो उघडताना दाखवलाय आणि पुन्हा काव्याचा सीन दाखवलाय. आणि काव्या म्हणते कशी, नंदिनी ताई म्हणते ना, दोन प्रेम करणाऱ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे. अरे होऊ दे ना मग सगळ्यांसमोर, सोक्ष मोक्ष जीवा, एकत्र येऊत ना आपण. अरे आपण एकत्र आलोत की आपण सोबत राहू, आपलं प्रेम हक्काने मिरवू रे, सगळ्यांच्या समोर मिरवू. जीवा विचार कर, कळू देत ना सगळ्यांना. जीवा अरे विचार कर, आपण नको त्या लग्नात स्वतःला अडकवून घेतलंय. आपण सगळ्यांना सांगितलं ना आज, तर एक साथ सगळ्यांची सुटका होईल. आपण सांगू सगळ्यांना, अरे सगळ्यांना एकत्रितपणे सांगू. असं या सगळ्यांचं म्हणणं आहे ना की लग्नानंतर होईलच प्रेम. नाही रे जीवा, नाही, आपल्या बाबतीत ते होणं शक्य नाहीये. सारखा जीवा नुसता फ्लॅश केलाय प्रेक्षकांनो आणि काव्या त्याच्याशी बोलतीये असं दाखवलंय. आता काव्या म्हणते नाही काव्य, नाही रे जीवा, नाही, आपलं हे जे लग्न झालंय ना, या लग्नालाच काही अर्थ नाहीये रे. आता तसं पाहायला गेलं प्रेक्षकांनो, मला काव्याचा पण मुद्दा पटतोय आणि जीवाचा पण मुद्दा पटतोय, पण सगळं नशिबावर सोडवायचं असं या मालिकेने ठरवलंय. काव्या त्याला खूप फोर्स करत असते, जीवा चल या सगळ्या गोष्टींचा शेवट करूया, चल जीवा. आता जीवा म्हणत असो नाही 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 काव्या, हे शक्य नाहीये. नंदिनीचा माझ्यावरचा, लग्नावरचा विश्वास उडेल. मी हे करू शकत नाही काव्या, सोड सोड मला. आता काव्याने त्याचा शर्ट धरलाय. आता तो घाबरतो आणि म्हणत असतो, ए काव्या सोड ना मला, काव्या सोड. काव्या म्हणते नाही सोडणार. पण काय रे जीवा, आता सांग मला, हा टॅटू कसा लपवशील रे? आता काव्या एकदम जिद्दीलाच पेटलेली असते. काव्या त्याचा शर्ट धरून म्हणते, आता कळू दे माझ्या नंदिनी ताईला, समजू दे सगळ्यांना, तुझ्या छातीवर कोणाच्या नावाचा टॅटू आहे. फार विश्वास आहे ना माझ्या ताईचा तुझ्यावर, कळू दे ना तिला, तू काय लपवतोयस ते. आता तिने त्याचं ते छाती अशी उघडी केली आहे काव्याने आणि आता जोरजोरात त्याला ओरडून सांगत असते, बघू दे माझ्या ताईला, बघू दे. आता तो घाबरतो जीवा. नेमकी तिकडनं नंदिनी येत असते पळत पळत. आता जीवाला काही करून तो टॅटू लपवायचा असतो. आता जीवा काय करतो, एकदम त्याचा शर्ट काढतो. आधी नंदिनीला बघते काव्या पण आणि जीवा पण, ऑलमोस्ट ती खाली आलेली असते बरं का. आता तो उघडा होतो. आता नंदिनीला पलीकडनं समजतच नाही या दोघांचं नेमकं काय चाललंय. आधी तर नंदिनी जिन्यावरून उतरताना दाखवली. जीवा किती वेळ काव्याकडे बघतो, त्या आगीकडे बघतो, त्याला उमजत नाही नेमकं करावं तर काय करावं. आणि एकदम त्याने शर्ट काढला. काव्या घाबरते आता आणि म्हणते, जीवा अरे काय करतोय. आणि लगेच पुन्हा पार्थचा सीन दाखवला. आता पार्थने त्या बॅगवर कोट टाकलाय आणि ऑलमोस्ट ती बॅग तो उघडतच असतो. आता इकडे जीवा उघडा झालेला आहे आणि आता काव्याला इतक्या वेळचं तेच पाहिजे होतं ना, पण आता जीवाने अक्षरशः अघोरी प्रकार केलाय. आता ते जळतं लाकूड तो हातात घेतो. नंदिनी ऑलमोस्ट खाली आलेली असते. आता काव्या त्याच्याकडे घाबरून बघायला लागते जीवाकडे. एवढा सस्पेन्स क्रिएट केलाय या सीन मध्ये की काय सांगू, जबरदस्त दाखवलाय हा सीन. खूप असा थरार रंगवलाय प्रेक्षकांनो. तुम्हाला यासाठी एक्सप्लेन करतेय की दाखवलंच तसं. इकडे या जीवाने इकडे या पार्थने ती बॅग ऑलमोस्ट उघडलेली असते आणि इकडे जीवाने ते जळतं लाकूड हातात घेतलेलं असतं. काव्याला आता समजत नाही हा करणार तर नेमकं काय करणार. आता पार्थने तिकडे बॅग उघडली आणि जीवाने ते जळतं लाकूड हातात घेऊन काव्याला सांगितलं, आता टॅटूच राहिला नाही तर प्रश्नच येत नाही कोणाला काही कळायचा. म्हणून त्याने ते जळतं लाकूड छातीवर त्याच्या लावून घेतलंय आणि ते टॅटू अक्षरशः जाळलंय. आता मात्र खूप घाबरते काव्या आणि इकडे पार्थच्या हातातून ती बॅग खाली पडते कारण नंदिनी जोरात ओरडते, जीवा. आणि तो जीवा पण ओरडत असतो कारण त्याला चटका बसलेला असतो जोरात. नंदिनी येते, जीवा जीवा करून अशी किंचाळत असते ती आणि तो जीवा पण किंचाळत असतो वेदनेने. आता नंदिनी ओरडते काव्यावर, जा लवकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये जा. आणि नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा काय केलं तो, हे काय केलं. काव्या आता पळत पळत तो फर्स्ट एड बॉक्स आणते. काव्या खूप घाबरलेली असते. आता नंदिनी म्हणते, तुम्हाला सांगितलं होतं मी आगीजवळ जाऊ नका, आईने सांगितलं, मी सांगितलं, काव्या काही बोलली का तुम्हाला, का जाळलात तुम्ही तो टॅटू.
आता एवढ्या वेदनेत विवळत असताना सुद्धा जीवा म्हणतो काव्याचा काही संबंध नाहीये टॅटूशी, ती कशाला मला काही बोलेल. आता जीवा हे बोलत असतो नंदिनीला. आता काव्या जोरजोरात ओरडते, पार्थ, मिथुन काका इकडे या. आता पार्थ पळत पळत खाली आलाय आणि ते बॅगेमधलं जे काही गिफ्ट्स वगैरे ते तिथेच खाली पडलेत आणि त्यातनं काव्या आणि जीवाचा फोटो पण पडलेला दाखवलाय त्यांनी. पार्थ आणि मिथुन काका आलेत, घाबरून गेलेत जीवाला या परिस्थितीत बघून. आता मिथुन काका तर रडायलाच लागतात. जीवा जीवा अरे काय करून ठेवलं हे सगळं. आता ही नंदिनी सांगायला जाते, काका अरे मी आले तेव्हा. आता लगेच जीवा म्हणतो माझा पाय घसरला आणि मीच पडलो शेकोटीत. आता जीवा असं बोलतो तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. म्हणजे हे सगळं तो करत असताना एकीकडे काव्याला पण वाचवतोय आणि एकीकडे नंदिनीचं आयुष्य पण वाचवतोय. आता तो जीवा बेशुद्ध पडतो तेव्हा सगळे ब्लॅक अँड व्हाईट झालेले दाखवलेत आणि तितक्यात ना प्रेक्षकांनो या काव्याचा आणि जीवाचा फोटो असं उडताना दाखवलाय. काय दाखवलंय प्रेक्षकांनो, हा सीन अंगावर काटा आला. कुठेतरी ही गोष्ट हजम होत नाही, पण हे जे काही दाखवतात ना ज्या पद्धतीने अमेझिंग वाटतं बघताना. आता तो फोटो ना असा उडत उडत बाहेर आलाय हवेने. काव्याचा आणि जीवाचा फोटो आहे, त्यावरती कविता केलेली आहे ना, काल मिथुन काकांनी हातात धरला होता तोच फोटो. इकडे जीवाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे तेव्हा पार्थ त्याला असा उचलून धरतो आणि जीवाच्या पॅन्टच्या खिशातनं जीवाचा मोबाईल पडतो. सगळेजण पळत पळत जीवाच्या मागे चालले आहेत, नंदिनी, मिथुन काका, काव्या. आता कोणाला काही सुचत नाहीये ही काय अवस्था झाली जीवाची. तेवढ्यात जीवाच्या मोबाईल पडलाय पॅन्टमधनं खाली आणि तो मोबाईल काव्या उचलायला जाते आणि एक्झॅक्ट तिच्या समोर तो फोटो तिला दिसतोय ज्यामध्ये तिचा आणि जीवाचा फोटो आहे आणि ती कविता केलेली आहे. पण या क्षणाला काव्याच्या डोळ्यासमोर अंधार आलेला असतो आणि इथे या मालिकेचं सॅड सॉन्ग त्यांनी प्ले केलंय. एका क्षणाला पटकन डोळ्यात पाणी येतं प्रेक्षकांनो आणि काव्या तो फोटो न्याहाळते, ती कविता वाचते आणि तिच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहायला लागतंय. थोडक्यात सांगायचं झालं तर जीवा आणि काव्या यांची लव्ह स्टोरी अधुरी राहणार हे खरं. नियतीच्या मनात या दोघांनी एकत्र यावं हे लिहिलेलंच नाहीये, असं या मालिकेत दाखवायचंय यांना प्रेक्षकांनो. काव्या तो फोटो आणि ती कविता बघून खूप रडत असते आणि तेवढ्यात जीवाच्या मोबाईलवर या मानिनी त्यांचा फोन होतो आणि फोन येतो आणि इथून पुढे सगळा गोंधळ सुरू होऊन जातो. आता काव्याला काही सुचत नसतं या मानिनी त्यांचा फोन कसा उचलावा. इकडे पार्थचे बाबा म्हणत असतात, काय झालं मानिनी, फोन कोणी उचलत नाहीये का. मानिनी ताई हायपर झालेल्या असतात, का फोन उचलत नाहीयेत ही पोरं, उचल बाबा उचल. पार्थचे बाबा म्हणतात, किती चिडचिड करतेस, अगं त्यांचं सेलिब्रेशन चालू असेल, अगं त्या आवाजात नसेल फोनची रिंग ऐकू गेली असेल. मग मानिनी ताई म्हणतात, वाढदिवस आहे ना जीवाचा, घरचे फोन करतील, एवढं कळत नाही का या पोरांना, लहान आहेत का ती, फोन नाही का जवळ ठेवायचा. अहो उचलला फोन उचलला. आता फोन उचलल्या हे दोघेही नवरा बायको मोठ्याने गाणं म्हणायला लागतात. तो काव्याने फोन उचललेला आहे जीवाचा. आता हे जोरात म्हणतात हॅपी बर्थडे टू यू गाणं म्हणायला लागतात जीवाला विश करण्यासाठी. पण तिकडनं काहीच रिस्पॉन्स येत नाही या दोघांना, फक्त काव्याच्या रडायचा आवाज येतो. आता ती रडत असते त्यामुळे त्या मानिनी ताई घाबरतात ना, त्या म्हणतात अगं ए बाई काय झालं, तू रडते का, काव्य आहे का, अगं कोण बोलतंय. हुंदके देत देत रडत असते. मानिनताई म्हणतात, अगं काव्या अगं रडतीये का, जीवा कुठे, अगं बाई बोलते का काही, मी पाया पडू का तुझ्या इथून, अगं बोल. आता तिकडनं ती रम्या सगळं ऐकते प्रेक्षकांनो. आता ही काव्या फक्त जीवा आग. आता या मानिनताई आणखीन घाबरतात आणि म्हणतात, बापरे आग, अगं बाई ए बोलते का तू, अगं आगीचं काय झालं, हिला अक्कल आहे का काही, या पोरीलाही बोलत नाहीये ना. आता काव्या पण सस्पेन्स जास्तीच ताणून धरते ती नुसती रडते. आता ते पार्थचे बाबा म्हणतात, इकडं आण मानिनी तो फोन. अगं ए काव्या, अगं काय झालं, काय जीवा कुठे, आग काय बोललीस बाई तू. आता मानिनी ताई नुसत्या आरडाओरडा करत असतात, अहो त्या पोरीला खरंच अक्कल नाहीये, जीवाला फोन दे म्हणून सांगा ना तिला. आता हे पार्थचे बाबा म्हणतात, मानिनी थांब जरा, मला बोलू देते का तू. आता ती काव्या म्हणते, काका ते जीवा आगीजवळ निसटून पडले, शेकोटीत पाय घसरून पडले. आता ती एवढंच बोलते काव्या, तेव्हा या मानिनी ताई एवढ्या आरडाओरडा करतात, बाबा माझा ओरडून घसा दुखू लागला. कारण हा अख्खा एपिसोड त्यांनी दाखवलाच असा प्रेक्षकांनो. मानिनी ताई मोठ्याने ओरडतात, जीवा शेकोटीत पाय घसरून पडला, अहो असं कसा पडला, अहो तिला सांगा जीवाला फोन द्या, अहो असं कसं पडला तो. त्या इतक्या आरडाओरडा करत असतात. ते पार्थचे बाबा म्हणतात, काव्या नेमकं काय झालंय, काय नाही, बरं हॉस्पिटल, बरं. आता मानिनी ताई म्हणतात, बापरे हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, अरे बापरे हे 4 जण काय करत होते.
एवढं सांगून पण यांनी हलगर्जीपणा केला ना, काय काय डोकं आहे का ठिकाणावर यांचं. आता ते पारचे बाबा म्हणतात, काव्या काव्या तू डिटेल्स सगळे मेसेज कर, कुठे हॉस्पिटल काय, मला सगळं कळवत राहा. तिकडनं रम्या ते ऐकते आणि ती पण घाबरून जाते. आता ते पारचे बाबा म्हणतात, मी पार्थशी बोलतो, ठीक आहे मी फोन ठेवतो. आता त्या मानिनताई म्हणतात, अहो काय वेडेपणा चाललाय तुमचा, अहो बोलत काय बसले, चला ते लोकेशन कुठे काय ते घ्या, आपण निघू इथून आधी जीवाला बघायला. आता ते पारचे बाबा म्हणतात, तू थोडी बरी आहेस ना मानिनी, तू वेडी आहेस का, अगं शांत होते का, अगं मला कळू तर ते काय झालंय. मानिनीताई त्यांच्यावरच ओरडत म्हणतात, कशी होऊ शांत, सांगा ना कशी होऊ शांत. मी सांगत होते जीवाला धोका आहे आगीपासून, तुम्ही तर मस्करी केलीत ना माझी. मी सांगत होते गुरुजी जे बोलतात ते खरं होतं. मी नंदिनीला पण सांगितलं होतं, का कोणी लक्ष दिलं नाही माझ्याकडे, आपण आधी हॉस्पिटलमध्ये जाऊया, चला चला. आता ते पारचे बाबा म्हणतात, अगं तू जरा शांत बसते का, माझा जीव नाही का माझ्या पोरावर, थोडी शांत बस. आता ते आरडाओरडा करायला लागतात, जीवाला काही झालं तर. आता ते शेवटी त्यांना जवळ घेतात आणि म्हणतात, शांत हो ना बाई, शांत हो मानिनी, शांत हो. आता इकडे हा गोंधळ आणि तिकडे तिसराच गोंधळ. आता एक रम्या आली आहे वसुआत्याकडे आणि वसुआत्याला उठवत असते, त्या गाढ झोपलेल्या असतात. रम्या म्हणत असते, अगं आई उठ उठ, काहीतरी झालंय. आता ती वसुआत्या म्हणते, अगं झोपू दे ग बाई, मला इतकी साखर झोप लागली आहे, आत्ता झोप लागली, मला नको उठू बाई, गप्प बस. रम्या म्हणते, अगं आई, अगं उठ, अगं झोपायची वेळ नाहीये, अगं खडबडून जागं व्हायची वेळ आली आहे, अगं महत्वाचं काहीतरी झालंय. आता या वसुआत्या म्हणतात, जीवाला विश करायचंय का तुला वाढदिवसाचं, विश कर आणि झोप. मग रम्या म्हणते, अगं जीवाला विश करायला तो शुद्धीत नाहीये, तो पडलाय शेकोटीत पाय घसरून फार्म हाऊसवर. हे वाक्य ऐकल्यावर मग वसुआत्या झोपेतनं जाग्या होतात आणि मग खडबडून जाग्या होत, म्हणतात, बापरे काय जीवा पडला आगीत, अगोबाई लागलं का काय त्याला, अगो काय झालं रम्या. मग रम्या म्हणते, मला पण काही माहिती नाही एवढे डिटेल, मी आता मामा मामींचं बोलणं ऐकलं फोनवर, ते एकदम टेन्शनमध्ये होते म्हणून मी जाऊन बघितलं ऐकलं. आता मात्र वसुआत्या एकदम रेस्टलेस होतात आणि म्हणतात, अगोबाई कुठं लागलं ग जीवाला, कितपत लागलं. मग रम्या म्हणते, अगं आई एवढं नाही कळलं, पण त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंय म्हणे. मग वसुआत्या म्हणतात, अगो बाई, अरे देवा, हॉस्पिटलमध्ये नेलं. वसुआत्या तरा बाहेर निघत असतात. रम्या म्हणते, आई अगं तू कुठे निघालीस आता. वसुआत्या म्हणतात, अगो बाई तिथे जावं लागल ना. अगं बाई जीवाला लागलं का ग बाई, तो सुखरूप असल्याशिवाय काही मन थाऱ्यावर राहणार नाही. ए रम्या, अगं त्या नंदिनीला फोन करते का, विचारते का कसा आहे तो. रम्या म्हणते, अगं आई मी सगळ्यांना फोन केला, पण ते ना कोणी फोन उचलत नाहीये, ते त्या हॉस्पिटलच्या गडबडीत असावेत. आता वसुआत्या म्हणतात, असल बाई असल, पण जेव्हा सुखरूप आहे जेव्हा कळल ना तेव्हा मन शांत होईल बाई, काय झालं असेल ग त्याला. रम्या म्हणते, माहिती नाही आई, तुझं तसं बरोबर आहे, पण बघ ना माझ्या डोक्यात ना जरा वेगळाच विचार येतोय. म्हणजे माझं गट फिलिंग सांगतंय की घसरला आणि शेकोटीत पडला, असं कसं असेल ग, म्हणजे हे काही कारण नसल, तो काही लहान नाही आहे ग शेकोटीत पाय घसरून पडायला. वसुआत्या म्हणतात, गप्प बस ग रम्या, तू कुठल्याही गोष्टीत काय संशय घेतेस ग. अगं हे पोरं गेले होते ना फार्म हाऊसवर, मग काही घेतलं असेल ड्रिंक वगैरे जीवाने आणि पडला असेल तिथे, साधी गोष्ट आहे. रम्या म्हणते, ए आई तुला वाटतंय साधं, पण डाल में कुछ काला है, काहीतरी गडबड आहे. वसुआत्या म्हणतात, रम्या तुझ्या डोक्यातनं हल्ली भलतंच काहीतरी चालू असतं बघ. रम्या म्हणते, अगं आई भलतंच काय, तुला आत्ता माझं म्हणणं नाही पटणार, पण जेव्हा घरी आल्यावर सगळे खरं कारण सांगतील ना तेव्हा पटेल. वसुआत्या म्हणतात, अगं बाई पण येऊ तर दे ना सगळ्यांना, त्या जीवाला सुखरूप येऊ दे बाई, मानिनीचा जीव तर टांगणीला लागला असेल. रम्या म्हणते, अगं मामी खूप अस्वस्थ झाली होती ग. वसुआत्या म्हणतात, अगं मानिनीच्या जीवाचा तुकडा आहे, जीवा आपला, अगं ती अस्वस्थ होणारच, पण या मानिनीला ना का आई कळत नाही, कशाला आपल्या एकटं पोरांना पाठवून दिलं त्या फार्म हाऊसवर, पोरांना पाठवलं नसतं तर असं काही घडलं असतं का. छे बाई, अगं मी न रम्या मानिनीकडे जाते आणि तिच्याजवळ जाऊन बसते, असं म्हणून वसुआत्या आता तिथून निघून जातात. पण रम्याला अजिबात हे पटत नाहीये की हा जीवा पाय घसरून पडला. ती मनाशीच विचार करते, खरंच जीवा पाय घसरून पडला असेल का, नक्की तिथे काय घडलं असेल. आता रम्या हा विचार करत असते आणि इकडे हे पार्थचे आई वडील, जीवाचे आई वडील खूप रेस्टलेस झालेत. त्यांनी पार्थला फोन लावलाय, जीवाच्या बाबाने, म्हणजे पार्थच्या पण बाबाने, मला नेमकं ना त्यांना काय बोलावं तेच नाही कळत, तर असो. आता ते म्हणतात, ए बाबा पार्थ,
आणि तिकडे नेमकं काय चाललंय, अरे काय झालं काय, अरे अरे इकडे तुझ्या आईला टेन्शन आलं रे बाबा, आम्ही दोघंही टेन्शन मध्ये आहोत. मानिनी ताई पुन्हा मध्ये मध्ये बोलत असतात, अहो त्याला विचारा ना लोकेशन कुठे काय ते पाठव म्हणा. शेवटी ते चिडतात आणि मानिनी मध्ये मध्ये बोल नको, मला त्याच बोलणं ऐकू येत नाही हा. मानिनी ताई म्हणतात बरं बरं सॉरी. मग ते म्हणतात, अरे पार्थ बाबा काय झालंय, आम्ही निघतो इथून, पोहोचतो तिथे. पार्थ म्हणत असतो, बाबा तुम्ही ना इतकं टेन्शन घेऊ नका, हे बघा आम्ही व्यवस्थित इथे सगळी सिच्युएशन सांभाळतोय, मी आहे, मिथुन काका आहे आणि जीवाला बरं वाटतंय आता, असं काही झालं नाहीये. तेव्हा तिकडनं ते चिडतात त्याचे बाबा आणि म्हणतात, अरे आम्हाला चैन नाही पडत आहे. मग मानिनी ताई पण मोठ्याने ओरडतात, नाहीतर काय अक्कल नाही पोरांना. आता या पार्थचे बाबा म्हणतात, अरे बाबा ही मानिनी हट्टाला पेटली आहे रे, जीवाला भेटायचं तू पाठव बाबा, लोकेशन पाठव, आम्ही निघतो ताबडतोब. आता पार्थ म्हणतो, बाबा अहो रात्रीचे 1 वाजलेत, कशाला धावपळ करताय, आम्ही आहोत ना जीवाजवळ, तुम्ही इथे पोहोचेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू ना. हे बघा आम्ही सकाळीच निघतो उजाडल्यावर, आणि तुम्ही ना आईला समजून सांगा, नका येऊ बाबा इथे. मग हे पार्थचे बाबा म्हणतात, तू अपडेट देत राहा बाबा. मानिनी ताई तिकून म्हणतात, कशाचे अपडेट, अहो काय बोलताय. पार्थ म्हणतो, बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, अहो मी जीवाला काही होऊ देणार नाही. मग पार्थचे बाबा म्हणतात, हो रे बेटा माझा पूर्ण विश्वास आहे, बरं चल फोन ठेव आणि कळव आम्हाला. आता या पार्थला टेन्शन आलंय आणि एपिसोड इथेच संपलाय, पण पुढच्या भागात काहीतरी विचित्रच दाखवलंय. नंदिनी आता खरं सांगायला जाते, अहो आपलं बोलणं झालं ना आई, तर मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते, पण अचानक मी बघितलं जीवाने हातात लाकूड घेतलं. आणि आता या मानिनी ताई म्हणतात, काय घेतलं लाकूड, कशासाठी घेतलं. आणि एकदम त्या चिडतात तिच्यावर आणि म्हणतात, तुला सांगितलं होतं ना जीवाकडे लक्ष दे, होत्याचं नव्हतं, झालं तुझ्यामुळे नंदिनी म्हणते, आई मी माझ्या परीने प्रयत्न केला. आता मानिनी ताई म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालं नंदिनी, आता जोपर्यंत त्याला शुद्ध येत नाही ना तोपर्यंत त्याच्याजवळ जाऊ नको. यांच्यामधली सासू अचानक जागी झाली. प्रेक्षकांनो, पार्थला काही समजेना, नेमकं जीवाला जळालं तर कसं काय जळालं, आणि तेही छातीजवळ. केवढं मोठं गौड बंगाल आहे, आता पुन्हा सिक्रेट हे सॉल्व्ह करत बस आपलं, याच्यातच 2-4 एपिसोड जाणार आहेत. पण प्रेक्षकांनो खरंच येतं का नाही टेन्शन ही मालिका पाहताना, खरं सांगा. पण आता झालंय असं की धिंगाणा झाला जीवाचा आणि काव्याचा, पण शेकलं बिचाऱ्या नंदिनीवर. जे समजदार असतं ना प्रेक्षकांनो, त्यालाच ऐकून घ्यावं लागतं, हे मात्र खरं आहे. पण आजचा भाग छान होता की नाही, उत्कंठावर्धक होता. तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला, आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.